ओम नमः शिवाय. नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्राच्या पंचांगानुसार यंदा श्रावण मासाची सुरुवात जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होते. 2025 साली महाराष्ट्रात श्रावण महिना 25 जुलै 2025 रोजी शुक्रवारी सुरू होईल. या दिवशी गुरुपुष्यामृत योगासारखे शुभ योग जोडून आले आहेत. पुढे पहिला श्रावण सोमवार 28 जुलै रोजी येईल. त्या दिवसापासून प्रत्येक सोमवारी श्रद्धाळू शिवभक्त उपवास करून महादेवाची विशेष पूजा करतात. चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया श्रावण महिन्याचे महत्त्व, नियम आणि उपाय. मित्रांनो, जर तुमची चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हा व्हिडिओ मी शास्त्र आणि पुराणांचा अभ्यास करून बनवला आहे. त्यासाठी मला खूप मेहनत घ्यावी लागली. तर प्लीज माझ्या मेहनतीसाठी एक लाईक आणि एक शेअर नक्की करा. आणि माझ्या या आधीच्या व्हिडिओंना तुम्ही इतका भरभरून प्रतिसाद दिला, त्या प्रत्येक प्रेमळ लाईकसाठी, प्रत्येक जयशंकराच्या कमेंटसाठी आणि त्या सुंदर सुंदर शेअरसाठी मी तुमच्या सर्वांची खूप खूप आभारी आहे. खरंच तुम्ही माझ्यासाठी केवळ प्रेक्षक नाही तर कुटुंबच आहात. चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया श्रावण सोमवारबद्दल. मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मपरंपरेत श्रावण महिना अत्यंत पवित्र आणि सात्विक महिना मानला जातो. हा महिनाभर भगवान शिवाला समर्पित असल्यामुळे त्याला शिवाचा महिना असेही संबोधले जाते. वर्षभर जरी भोलेनाथाची भक्ती केली जात असली तरी श्रावण महिन्यातील पूजेला खास महत्त्व आहे. या काळात भक्त श्रद्धेने उपवास, पूजा, अर्चा करून महादेवाची आराधना करतात. श्रद्धाळूजन मनोभावे शंकराला जलाभिषेक, दुग्धाभिषेक आणि रुद्राभिषेक करतात. या काळात शिवमंदिरांमध्ये भाविकांची अपार गर्दी होते आणि शिवलिंगावर जल व दुग्धार्पण करण्याचा सिलसिला अखंड सुरू असतो. विशेषतः ज्योतिर्लिंग मंदिरांमध्ये देशभरातून भाविक येऊन श्रावण सोमवारी जल चढवतात. हे दृश्य आपण दरवर्षी पाहतोच. श्रावण महिन्यात दररोज काही ना काही सण, व्रत अथवा उत्सव आहेत, म्हणून याला सणांचा राजा असेही म्हणतात. आषाढी एकादशीपासून पुढे येणारा पहिला पूर्ण महिनाच श्रावण असल्यामुळे अनेक धार्मिक विधींना या महिन्यापासून प्रारंभ होतो. या महिन्यात नागपंचमी, मंगळागौर, राखी पौर्णिमा, गोपाळकाला, तीज असे विविध सण साजरे केले जातात. त्यातही प्रत्येक सोमवारी केले जाणारे श्रावणी सोमवार व्रत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. असे मानले जाते की या महिन्यात शिवपूजा केल्याने आणि सोमवारचा उपवास केल्याने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. तसेच उपवास केल्यामुळे मनाची शांती आणि एकाग्रता वाढते. या महिन्याशी संबंधित एक सुंदर पौराणिक कथा आपण ऐकतो. देवी पार्वतीने यौवना अवस्थेत संपूर्ण श्रावण महिन्यात कठोर उपवास व तप करून भगवान शंकरांना प्रसन्न केले. त्याच्या फलस्वरूप या महिन्यातच महादेवांनी पार्वतीला वरदान देऊन तिच्याशी विवाह केला. त्यामुळे पार्वतीला ज्याप्रमाणे सद्गृहस्थ मिळाला, त्या वरदानाच्या आशेने आजही अनेक कुमारिका, अविवाहित तरुणी श्रावणातील सोमवारी उपवास करतात. शिवाला हा महिना प्रिय ठरला, तोही याच कारणामुळे, अशी मान्यता आहे. आणखी एक कथा अशी सांगितली जाते की समुद्रमंथनाच्या वेळी निघालेलं कालकूट विष भगवान शंकराने श्रावण महिन्यातच प्राशन केलं. त्या विषामुळे महादेवांचे कंठ निळा पडला व ते नीलकंठ म्हणून ओळखले गेले. विषाचा प्रभाव शांत करण्यासाठी देवांनी शिवाच्या अंगावर पवित्र जल व दुग्ध अर्पण केले आणि प्रकृती ठणठणीत होईपर्यंत त्यांच्यावर गंगाजल व दुग्धाचा अभिषेक सुरू ठेवला. भगवान इंद्रानेही मेघांना आदेश देऊन जोरदार पाऊस पाडला, ज्यामुळे शंकराला शीतलता मिळाली. अशी कथा आहे की यानंतरच श्रावण महिन्यात विशेषतः सोमवारी शिवलिंगावर जलदुग्धाभिषेक करण्याची प्रथा सुरू झाली. म्हणूनच श्रावण महिन्यातील पावसाचे पाणीही पवित्र मानले जाते व शिवाभिषेकाचा एक भाग असतो. श्रावण महिन्याला शिवशक्ती उपासनेचा शुभ काळ मानतात. कारण हा महिना जरी शिवाचा असला तरी ग्रामीण महाराष्ट्रात मंगळवारच्या मंगळागौरीने पार्वती देवीचीही पूजा केली जाते. श्रावणातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित स्त्रिया अखंड सौभाग्याच्या इच्छेने मंगळागौरीचे व्रत करतात. या खातर
पहिल्या 5 वर्षी नवविवाहित महिला सासरी सवाष्णींना घेऊन मंगळागौर साजरी करतात आणि काही जणी जीवनभर हे व्रत करतात. याशिवाय श्रावणात शुक्रवारी ज्या स्त्रिया संतती प्राप्तीची कामना करत असतात त्या देवीच्या उपासना करतात. खरं तर श्रावण महिन्यात नियम, निष्ठा, त्याग आणि भक्ती यांचे उत्तम दर्शन होते. या काळात भक्त श्रद्धाभावाने शिवशक्तीची उपासना करून स्वतःचा आत्मिक विकास साधतात असे मानले जाते. मला स्वतःलाही या महिन्यातली सकारात्मक ऊर्जा जाणवते. वातावरणात जणू शिवमय झालेले असते. श्रद्धाळू म्हणतात की जो कोणी या काळात भक्तिभावाने महादेवाची पूजा व सेवा करतो त्याच्यावर वर्षभर भगवान शंकराची कृपा राहते. श्रावण सोमवार व्रत कसे करावे? श्रावण सोमवारचा उपवास आणि पूजा करण्याची एक विशिष्ट पारंपरिक पद्धत आहे, जी मी तुम्हाला सोप्या शब्दात समजावून सांगते. या दिवशी लवकर, शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर उठावे. पूर्ण घराची स्वच्छता करून स्वतः स्नानसंध्या उरकावी. घर शुद्ध करण्यासाठी सर्व खोल्यांमध्ये गंगाजल किंवा तुळशीपत्र टाकलेले पाणी शिंपडावे. पूजा करण्यासाठी घरातच स्वच्छ जागी किंवा देवाऱ्यात भगवान शंकराची मूर्ती अथवा चित्र स्थापित करावे. देवाजवळ निरोपवाहक चौरंग असल्यास त्यावर पांढरे वस्त्र अंथरून त्यावर शिवप्रतिमा ठेवल्यास उत्तम. पूजा सुरू करण्यापूर्वी मन शांत करून संकल्प करावा. संकल्प म्हणजे आपण कोणत्या उद्देशाने व्रत करीत आहोत ते देवाच्या साक्षीने मनाशी ठरवणे. उदाहरणार्थ, माझ्या कुटुंबाच्या आरोग्य, सुख, समृद्धीसाठी मी हे सोमवारीचे व्रत करत आहे, असा संकल्प मनोमन उच्चारावा. यानंतर भगवान शंकराचे ध्यान म्हणजे मानसिक पूजन करावे. ध्यानासाठी शिवाची मूर्ती डोळ्यासमोर ठेवून त्यांचे स्वरूप मनात आठवावे. आपल्या पुराणांमध्ये शंकराचे ध्यान वर्णन करताना एक श्लोक येतो. ध्याये नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचंद्रां वतंसं रत्नाकल्पोज्ज्वलांगं परुषुमृगवराभिति हस्तं प्रसन्नं पद्मासीनं समन्तात् स्तुततं मरगणैर्व्याघ्रकृत्तिं वसानं विश्वाद्यं विश्वबद्यं निखिलभयहरं पंचवक्त्रं त्रिनेत्रं. आवर्जून श्लोक म्हणणे आवश्यक नाही, परंतु 2 मिनिटे शांत बसून महादेवांचा जप करावा. ध्यानानंतर उंच आवाजात किंवा मनातच ओम नमः शिवाय हा महामंत्र म्हणत शिव आणि पार्वतीची षोडशोपचार पूजा करावी. आता तुम्ही प्रश्न विचाराल की ही पूजा नेमकी कशी करतात? तर पारंपरिक पूजा विधीनुसार गणपती पूजनानंतर कलश स्थापन करतात. पण घरी साधेपणाने करत असाल तर थेट शंकराची पूजा सुरू करा. त्यांना जल अर्पण करून अभिषेक करा. शिवलिंग किंवा मूर्तीवर प्रथम शुद्ध पाणी वा गंगाजल अर्पावे. त्यानंतर दूध अर्पण करावे. काही जण दूध आणि पाणी एकत्र करून देखील अभिषेक करतात. पण धार्मिक नियमानुसार दूध आणि पाणी एकत्र न करता एकतर ताजे गाईचे दूध किंवा स्वच्छ जल यापैकी एकाच पदार्थाने अभिषेक करावा. घरातील उकळलेले दूध शिवाभिषेकासाठी वापरू नये. शक्यतो गोमातेचे कच्चे दूधच अर्पावे असे सांगितले जाते. दूध किंवा जलाच्या अभिषेकानंतर पंचामृताने अभिषेक करतात. पंचामृत म्हणजे दूध, दही, तूप, साजूक, मध आणि साखर या 5 पदार्थांचे मिश्रण. काही ठिकाणी ऊसाचा रस आणि नारळाचे पाणीही पंचामृतात मिसळतात. पण शिवपूजेसाठी नारळ पाणी टाळायला सांगितले जाते. याबद्दल पुढे सांगते. अभिषेकाच्या दरम्यान ओम नमः शिवाय नामाचा जप सुरूच ठेवावा. अभिषेकानंतर स्वच्छ पाण्याने शिवलिंग धुवून घ्यावे. यानंतर महादेवाला सुगंधी वस्तू अर्पण कराव्यात. सर्वप्रथम भस्म किंवा विभूती लावण्याची प्रथा आहे. भोलेनाथांना भस्म अतिशय प्रिय आहे, त्यामुळे भस्माचा तिलक लावला जातो. हळद, कुंकू सामान्यतः सर्व पूजा अर्चेत वापरतात.
मात्र शिवलिंगावर हळद कुंकू अर्पण करू नये असे शास्त्र सांगते. कारण शिवलिंग हे पुरुषतत्वाचे प्रतीक मानतात व हळदीला स्त्री सौंदर्याचे प्रतीक. शिवपुराणानुसार शिवलिंगावर हळद कुंकू वाहिल्यास पूजेचे फळ मिळत नाही. त्याऐवजी स्वच्छ अक्षता, न तुटलेले तांदूळ हेच शंकराला अर्पण करावेत. मग चंदनाचे अंगराग, चंदनाचा लेप शिवमूर्तीला लावावे. त्याने शिवाचे शरीर शीतल राहते असे म्हणतात. आता बेलपत्र अर्पण करण्याची पाळी. भोलेनाथांना बेलपत्र, बिल्वदल फार प्रिय आहे. त्रिदल, 3 पाने असलेले बेलपत्र शिवाच्या त्रिनेत्राचा आणि त्रिमूर्ती स्वरूपाचा प्रतीक मानतात. बेलपत्र स्वच्छ धुवून त्याचे देठ आपल्याकडे ठेवून गुळगुळीत भाग शिवलिंगाशी लागेल असा वाहावा. पार्वती देवीसाठी जाईजुईची किंवा मंदार पुष्पे अर्पण करा. लाल रंगाची फुले मात्र शिवपूजेसाठी वर्ज्य मानतात. भगवान शिवांनी लाल केतकीच्या फुलांना शाप दिला होता की त्यांची पूजा माझ्या रूपाला स्वीकारली जाणार नाही. त्यामुळे गुलाबासारखी लाल फुले शंकराला अर्पण करत नाहीत. त्याऐवजी सफेद पुष्पे, पांढऱ्या रंगाची फुले वाहणे शुभ मानले जाते. शंकराला धतुरा आणि भांगही अर्पण केली जाते. धतुर्याचे फळ व फुले भगवान शंकराच्या जटेशी निगडित आहेत. शंकराने ती स्वतःला भूषवली आहेत असा समज आहे. भांग किंवा भांगाच्या पानांचे अल्पमात्रेत अर्पण मनोविकार नाशक म्हणून केले जाते. अर्थात मंदिरातच हा प्रकार असतो. घरी तुम्ही भांग अर्पण न करण्याचेच बेहतर. नैवेद्य दाखवताना शिवाला नैवेद्य म्हणून गूळ, गुळपोळी, खीर किंवा फळफळावळ अर्पण करू शकता. नारळ, नारळपाणी शक्यतो शिवाला अर्पण करीत नाहीत, कारण नारळ हे लक्ष्मीचे रूप मानले गेले आहे. अभिषेक करताना तर कधीही नारळ पाणी वापरू नये. अशा अर्पणाने महादेव रुसतात अशी श्रद्धा आहे. व श्रीफळ प्रसादाच्या रूपात मात्र नंतर घ्यावा. पूजा सामग्रीमध्ये पुढे धूप दाखवावी, उदबत्ती पेटवून भगवान शंकरासमोर रोवावी, नंतर दिवा लावून आरती सुरू करावी. सोमवारची आरती ओम जय शिव ओंकारा किंवा मराठीत लवथवती विक्राळा, ब्रह्मांडी माळा, विषेकंठ काळा, त्रिनेत्रीं ज्वाळा, लावण्य सुंदर मस्तकीं बाळा, तेथुनिया जल निर्मळ वाहे जुळजुळा अशी आपण गाऊ शकता. घरच्या घरी करत असाल तर कुटुंबियांसमवेत आरती म्हणावी. पूजेच्या शेवटी श्रावण सोमवारची कथा म्हणणे किंवा ऐकणे आवश्यक आहे. ही कथा शिवपार्वतीची असते, जी श्रवण केल्याने व्रत पूर्ण झाल्याचे पुण्य मिळते अशी श्रद्धा आहे. कथा झाल्यावर महादेवाची आणि पार्वतीची आरती करावी व उपस्थितांना प्रसाद वाटावा. प्रसाद म्हणून घटकांना थोडे पंचामृत वा गोड नैवेद्य देऊ शकता. आता आपण प्रसाद घेतला असेल तर उपवासाचे पालन कसे करायचे ते पाहू. श्रावण सोमवारी अनेक जण सकळ किंवा निर्जळ उपवास करतात, परंतु हे आपल्या तब्येतीनुसार ठरवावे. दिवसभर काहीच न खाता उपवास करणे शारीरिकदृष्ट्या अशक्य असल्यास तुम्ही फलाहार करू शकता, म्हणजे अन्नपान सोडून फळफळांवर दिवस काढता येईल. फळे हा उपवासात ऊर्जादायी आणि पचण्यास हलका पर्याय आहे. पौष्टिक फळे खाल्ल्याने उपवासात शरीर अशक्त पडत नाही. आपण पिकलेले केळी, सफरचंद, पपई किंवा त्या मोसमात येणारी फळे खाऊ शकता. दूध व दुग्धजन्य पदार्थ उपवासात आवर्जून घ्यावेत. दूध, दही, लोणी, पनीर, ताक, लस्सी इत्यादीमुळे ताकद मिळते. काही जण या दिवशी गाईच्या दुधाला भगवान शंकराचे प्रसाद म्हणून प्रथम अर्पण करून नंतर तेच दूध व इतर दुग्धपदार्थ पोटभर घेतात. स्वतःची सहनशक्ती आणि प्रकृती लक्षात घेऊन दुधाचे प्रमाण ठरवावे. दूध पेढे, दुधी वडी असे पदार्थही खाता येतील. उपवासात अशक्तपणा जाणवू नये म्हणून सुके मेवे खावेत. बदाम, अक्रोड, काजू, मनुका असे ड्रायफ्रूट्स आरोग्यास लाभदायक तर असतातच, पण त्याने ऊर्जा मिळते. अनेक जण उपवासात अगदी दर 2-3 तासांनी थोडे थोडे खाऊन शरीराची ऊर्जा टिकवतात. त्यासाठी शेंगदाणे, मखाना इत्यादी हलके पदार्थ चघळू शकता. मखाण्यामध्ये पौष्टिक तत्वे असून उपवासात त्याने पोट भरते आणि रक्तशर्करा नियंत्रित राहते.
मराठीत फार काळापासून रूढ झालेला उपवासाचा आहार म्हणजे साबुदाणा. घराघरात साबुदाण्याची खिचडी, वडे, थालीपीठ, पापड, खीर अशा अनेक रेसिपी बनवून खाल्ल्या जातात. साबुदाणा हा स्टार्चने भरलेला असल्याने भरपूर ऊर्जा देतो. त्यामुळे उपवासाचा थकवा येत नाही. मला स्वतःलाही साबुदाणा खिचडी हा पदार्थ उपवासात खूप आवडतो. याशिवाय रताळे, बटाटे यांचाही उपवासात समावेश केला जातो. उकडलेली रताळी, बटाट्याचा कीस किंवा पापडी हे काहीही तुम्ही बनवू शकता. मात्र मी एक गोष्ट प्रकर्षाने सांगेन की उपवासाचा उद्देश हा शरीरशुद्धी आणि इंद्रिय नियंत्रण हाच असतो. म्हणून उपवासाच्या दिवशी अतितळलेले, मसालेदार किंवा फ्राईड पदार्थांनी फास्टचा फिस्ट करणे टाळावे. हलके, पचायला सोपे, सत्वशील अन्न सेवन करावे. श्रावण सोमवारचा उपवास कोणी करावा आणि कोणाला नको हा प्रश्नही बऱ्याच जणांना पडतो. खरं तर हे व्रत स्त्री-पुरुष दोघांनाही करता येते. भारतीय परंपरेनुसार अविवाहित मुली सुयोग्य पती मिळावा म्हणून तर विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात. नवविवाहित तर अनेक ठिकाणी लग्नाच्या पहिल्या काही वर्षात श्रावण सोमवारी उपवास करण्याची प्रथा पाळतात. अर्थातच पुरुष देखील महादेवाची कृपा संपादन करण्यासाठी हा सोमवारीचा उपवास करतात. अनेक नवयुवक आपल्या करिअरमध्ये यश मिळावे, चांगली नोकरी मिळावी किंवा इतर मनोकामनांसाठी श्रावणी सोमवारचे व्रत धरण्याचे उदाहरण आपल्या आसपास दिसते. या व्रताबद्दल अशीही समज आहे की कोणी सलग 16 सोमवार व्रत केल्यास त्याची मनोकामना निश्चित फलद्रूप होते. काही भक्त पहिला श्रावण सोमवारपासून सुरू करून पुढील 16 सोमवार उपवास करतात. सर्वसाधारणपणे कुणालाही हे व्रत करता येते. मात्र ज्यांना वैद्यकीय कारणाने उपाशी राहणे घातक ठरू शकते त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच उपवास करावा. उदाहरणार्थ, मधुमेह असलेल्या व्यक्तींनी अचानक उपवास सुरू करू नये. अन्यथा ब्लड शुगर लेवल कमी जास्त होऊन त्रास होऊ शकतो. तसेच ज्यांना अन्नग्रहणाशी संबंधित विकार, ॲनोरेक्सियासारखे असतील त्यांच्यासाठी उपवास धोकादायक ठरू शकतो. सर्वात महत्त्वाचे, गर्भवती स्त्रियांनी आणि स्तनपान करवणाऱ्या नवीन मातांनी श्रावण सोमवार वा इतर कोणतेही कठोर उपवास करू नयेत. कारण उपवासामुळे शरीराला पर्याप्त पोषण मिळाले नाही तर गर्भातील बाळाचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. अशावेळी उपवासापेक्षा भगवान शंकराचे साधे दर्शन घेऊन फलाहार करणेच उचित ठरेल. गंभीर आजारातून सध्या उठत असलेले किंवा नुकतीच शस्त्रक्रिया झालेली व्यक्ती यांनीही उपवास करू नये असे धर्मशास्त्र सांगते. उपवास हे मोठे तप आहे. ते आपल्या प्रकृतीची परवानगी असेल आणि संपूर्ण श्रद्धेनेच करावे. जर आपण मधूनच खूप अशक्त वा त्रस्त वाटू लागलो तर महादेवाचे स्मरण करून उपवास सोडायला हरकत नाही. देव आपला हेतू आणि भक्ती बघतो. उपवासाचे कडक पालन नाही हे लक्षात ठेवावे. श्रावण महिन्यात महादेवाची पूजा आणि नियम. आता श्रावण सोमवारी उपवासाची माहिती घेतल्यावर या संपूर्ण महिन्यात आपण कोणते धार्मिक नियम पाळायचे आणि कोणत्या गोष्टी टाळायच्या ते पाहूया. श्रावण महिनाभर बरेच जण नियमित रूपाने शंकराची उपासना करतात. काही जण संपूर्ण महिन्यात दररोज अल्पोवासही पाळतात. दिवसातून एकदाच अन्न घेणे. ज्यांना रोज उपवास शक्य नाही ते फक्त सोमवारी करतातच. पण शिवभक्तासाठी श्रावणात रोजचाच उत्सव असतो. या महिन्यात शक्यतो दररोज सकाळी लवकर उठून स्नान करून मंदिरात जाऊन शिवलिंगावर जलाभिषेक करण्याचा प्रयत्न करावा. मंदिरे दूर असतील तर घरीच देवघरात शिवलिंग अथवा चित्रासमोर तांब्या भरून पाणी आणि 4-5 बेलपत्र अर्पण करून महादेवाचे ध्यान करता येईल. श्रावणात ओम नमः शिवाय मंत्राचा जप अतिशय फलदायी मानला जातो. दिवसभरात वेळ मिळेल तसा हा पंचाक्षरी मंत्र मनातल्या मनात किंवा मोठ्या आवाजात जपावा. विशेषतः सोमवारच्या दिवशी तर जास्तीत जास्त वेळ हा नामसंकीर्तन करावे. इतर दिवसही महादेवाची लहानशी पूजा अवश्य करावी. दिवाबत्ती करून नैवेद्य दाखवावा. श्रावणातल्या मंगळवारी पार्वतीची, गौरीची आराधना करतातच. तसेच शनिवारी श्रावण शनिवारचे पण काही जण व्रत पाळतात. शनीची पूजा आपण आपल्या शक्तीनुसार या महिन्यात जप, ध्यान, दानधर्म हे करीत राहावे. श्रावण महिन्यात कोणत्या गोष्टी करू नयेत ही देखील अत्यंत महत्त्वाची बाब आहे. काही धार्मिक आणि पारंपरिक मर्यादा या काळासाठी सांगितल्या आहेत. प्रथम म्हणजे आहार आणि दिनचर्या. श्रावण महिन्यात पूर्णपणे मांसाहार आणि मद्यपान टाळावे. कारण
हा महिना सात्विकता वाढवण्याचा आहे. मांसाहार टाळल्याने शरीर व मन शुद्ध राहण्यास मदत होते असे धर्मशास्त्र सांगते. तसेच या काळात आपले विचार, वाणी आणि वागणेही पवित्र ठेवावेत. शक्यतो राग आणि अहंकार टाळावेत. कोणाचंही कठोर बोलू नये. संयम पाळावा असे सांगितले जाते. श्रावणातल्या पावसाळी वातावरणाचा स्वभाव संतुलनावर परिणाम होत असतो. त्यामुळे जाणून बुजून प्रसन्न राहण्याचा संकल्प करा. दुसरे म्हणजे या महिन्यात धार्मिक दृष्टिकोनातून केस कटिंग, दाढी कटिंग आणि नखे कापणे निषिद्ध मानतात. आपल्या पूजेमध्ये शारीरिक शुचिर्भूततेला अनन्यसाधारण महत्त्व असते. पूर्वीच्या काळी साधू संत आणि श्रद्धाळू श्रावणभर दाढी केस वाढवत आणि नखेही कापत नसत. आपणही शक्यतो हे टाळावे. कमीत कमी सोमवारच्या दिवशी तरी केसदाढी कापू नयेत. यामागे एक आरोग्यशास्त्रीय कारणही दिले जाते. पावसाळ्यात जखम होण्याची आणि संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. त्यासाठी अनावश्यक अंगचट वाढवणे, उदा केसांसारखे, थांबवावे. आजच्या व्यावहारिक जीवनात प्रत्येकाला हे जमेलच असे नाही. मात्र सोमवार हा दिवस तरी या गोष्टी टाळाव्यात. तिसरे म्हणजे काही शुभ कार्यांना या काळात विराम दिला जातो. चातुर्मास, आषाढ महिन्यातील देवशयनी एकादशीपासून कार्तिकातील देवउठणी एकादशीपर्यंतचा चौकार सुरू होत असल्याने श्रावणात कोणत्याही शुभ समारंभांचे आयोजन करत नाहीत. हा काळ भगवान विष्णूच्या योगनिद्रेत जाण्याचा काळ मानला जातो. म्हणून शादी विवाह, मुंज किंवा उपनयन, गृहप्रवेश यांसारखे संस्कार श्रावणात निषिद्ध आहेत. शुभ कार्य करण्यासाठी पुढील मार्गशीर्ष इत्यादी महिन्यात मुहूर्त पाहतात. शिवाय पावसाळ्यात प्रवास, लग्न सोहळे यांचे नियोजन करणे कठीणही असते. त्यामुळे आजही श्रावणात लग्ने होत नाहीत. धार्मिक कृत्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी हा काळ राखून ठेवला आहे. चौथी गोष्ट, श्रावण महिन्यात कोणाला शिवपूजेत काय अर्पण करू नये याची खबरदारी घ्यावी. अनेकदा अनिष्ट पदार्थ अर्पण केल्याने अपेक्षित फळ मिळत नाही असे शास्त्र सांगते. त्याबद्दल पूर्वी आपण बोललोच आहोत. शिवलिंगावर हळद, कुंकू, तुळशीदळ, लाल केतकीची फुले आणि नारळ पाणी अर्पण करू नये. शास्त्रोक्त ग्रंथात ही 5 प्रकरणे स्पष्ट दिली आहेत. शिवलिंग हे पुरुषतत्वाचे प्रतीक असल्याने त्याच्यावर हळदीचा लेप लावू नका. कुंकू आणि सिंदूर हे सौभाग्याच्या, स्त्रीच्या निशाण्या आहेत. त्या देखील शिवलिंगावर वाहू नयेत असा शिवपुराणात निर्देश आहे. भगवान विष्णूला प्रिय असलेल्या तुळशीची पाने भोलेनाथाच्या पूजेत अजिबात वापरू नयेत. कारण पौराणिक कथेनुसार शिवानेच तुळशीचे पती जालंधर यांचा वध केला होता. तसेच महादेवाने एकदा केतकी, केवडा आणि इतर काही लाल फुलांना श्राप दिला होता. म्हणून लाल रंगाची फुले शिवाला अर्पण करणे निषिद्ध मानले जाते. आणि अभिषेकाच्या वेळी शिवाला कधीही नारळाचे पाणी चढवू नये. नारळाला लक्ष्मीचे रूप समजतात आणि शिवलिंगावर नारळ पाणी अर्पण केल्याने धनहानी होऊ शकते अशी श्रद्धा आहे. याखेरीज अभिषेकासाठी वापरलेले दूध, नैवेद्य, सुन्नापर स्वतःसाठी वापरू नये. ते वस्तू इतरांना दान कराव्यात किंवा शास्त्रोक्त विधीने नदीत विसर्जित कराव्यात. 5. आहाराविषयीचे काही संकेत संपूर्ण श्रावण महिन्यासाठी दिले आहेत. आपण आधीच म्हटल्याप्रमाणे मांसाहार व मद्यपान या काळात शक्यतो वर्ज्य करावे. त्याशिवाय काही विशिष्ट आहार पदार्थ आरोग्य व धर्मशास्त्र या दोन्ही दृष्टीने टाळले जातात. श्रावण महिन्यात पालेभाज्या, मुळा, वांगी इत्यादी भाजीपाला कमीत कमी खावा असे सांगतात. याचे एक कारण म्हणजे पावसाळ्यात गोगलगायी व किड्यांमुळे पालेभाज्यांमध्ये अपायकारक जीवसुटे असतात. त्यामुळे त्यांचे सेवन टाळावे ही आरोग्य सूचना. दुसरे म्हणजे वांगे आणि मुळा हे तामस गुण वाढवणारे आहेत असा आयुर्वेदिक मतप्रवाह आहे. श्रावणात दही किंवा दह्यापासून बनवलेल्या कढी, कोशिंबिरी, सुन्न गोष्टीही टाळाव्यात. कारण भिजलेल्या वातावरणात दही किंवा कच्चे दूध पचनाला जड जाऊ शकते आणि कफ वाढू शकतो. कच्चे दूध देखील या महिन्यात पिऊ नये. पूर्ण उकळलेलेच दूध सेवन करावे असे सांगितले जाते. या महिन्यात दुग्धजन्य पदार्थांचा अपमान, अनादर करू नये. म्हणजे दूध आंबून फेकून देणे, वाया घालवणे टाळावे
असा सल्लाही काही धार्मिक लेखांमध्ये दिलेला आढळतो. याशिवाय श्रावणात शक्यतो लसूण कांद्याचा आणि मसालेदार तेज अन्नाचा अतिरेक करू नये. आपले शरीर आणि मन शांत राहील असा हलका आहार ठेवावा. खरं तर आपल्या पूर्वजांनी पावसाळ्यात वात, पित्त, कफ यांचे संतुलन राखण्यासाठी आहार नियम घालून दिलेले आहे. त्यामुळे या परंपरांच्या मागे अनेकदा वैज्ञानिक कारणही दडलेले असते. श्रावण महिन्यात अजून एक सांगितली जाणारी गोष्ट म्हणजे शक्य तितक्या निर्धाराने ब्रह्मचर्य पाळावे. म्हणजे स्त्री पुरुषांनी शरीरसंबंध टाळावेत, कारण हा काळ देवाची आराधना आणि स्वतःच्या शारीरिक पारमार्थिक शुद्धीसाठी आहे असे मानले जाते. त्यामुळे काम, क्रोध, लोभ, आळिकी विकारांवर नियंत्रण ठेवून धार्मिक कृत्यांवेळ व्यतीत करावा असा सल्ला संत महंतांनी दिलेला आहे. या सर्व नियमांचे पालन केले नाही तर नकारात्मक परिणामांना सामोरे जावे लागेल असा इशाराही काही प्रचलित श्रद्धांमध्ये दिला जातो. खरं तर आपण आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी हे नियम पाळायचे असतात. अवास्तव भीती बाळगण्याचे कारण नाही, पण शक्य असेल तोवर परमेश्वराने घालून दिलेल्या किंवा आपल्या संस्कृतीने जपलेल्या मर्यादा मानून चालाव्या. याचा शेवटी फायदा हा भक्तालाच होतो. श्रावण महिन्याचे आगमन झाले की सर्वत्र एक भक्तिमय वातावरण तयार होते. मी एक स्त्री म्हणून अनुभवते की या काळात स्त्रिया खास उत्साहाने व्रते वैकले करताना दिसतात. नवीन नवरीचा पहिला श्रावण आणि तिची मंगळागौर तर एखाद्या सोहळ्याप्रमाणे घराघरात साजरी होते. भगवंताचं नाव घराघरात घेतलं जातं. भजन कीर्तनांचे कार्यक्रमही होत राहतात. परमेश्वराची उपासना आणि भक्तिभावना वृद्धिंगत करण्यासाठीच आपली धार्मिक परंपरा आपल्याला असे उत्सव आणि व्रतांची संधी देते. श्रावण सोमवारचे उपवास आणि त्यासोबतची शिवभक्ती हे देखील याच परंपरेतील महत्त्वाचे अंग आहे. आपण जे काही श्रद्धेने करतो ते महादेव निश्चितच स्वीकारतात. श्रावण महिन्यात केलेली एका लहान भक्तीचेही मोठे फळ मिळते असा संतजनांचा विश्वास आहे. म्हणूनच मित्रांनो, श्रद्धा असेल तर या काळात अवश्य भगवान शंकराची पूजा करा, उपवास करा, सत्कर्म करा आणि आपल्या जीवनातील सकारात्मक परिवर्तन अनुभवून बघा. तर मित्रांनो, तुम्ही पण श्रावण सोमवारचे व्रत करणार आहात का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.